नमस्कार, मैं मलिक चौहान और आप देख रहे हैं परिवर्तन न्यूज चैनल। परिवर्तन न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। सभी देशवासियों को परिवर्तन न्यूज चैनल की ओर से दिवाली की हार्दिक शुभकामनाएं। हम उम्मीद करते हैं कि आप लोग अपना और अपने परिवार के स्वास्थ्य का ख्याल रखते हुए इस दिवाली को मनाएंगे और हम ये भी दुआ करते हैं कि ये दिवाली आपकी खुशियों को दुगना कर देगी। दिवाली के इस शुभ अवसर पर किनवट माहौर विधानसभा मतदार संघ के आमदार भीमराव केराम ने सभी नागरिकों के नाम परिवर्तन न्यूज चैनल के माध्यम से एक संदेश भेजा है। आइए देखते हैं उन्होंने क्या कहा। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण दिवाळीचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरी करणार आहोत। परंतु या आनंदोत्सव साजरा करत असताना गेल्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण प्रचंड अशा पद्धतीच्या कोरोनासारख्या महामारीच्या भयावह संकटातून सामोरं आपण गेलेले आहात। अशा परिस्थितीमध्ये अनेक अडचणी, अनेक संकट उभं असताना सुद्धा आरोग्यमय जीवन जगण्यासाठी आपण अतिशय परिश्रम आणि मेहनत त्या ठिकाणी घेतलेला, याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। अशा पार्श्वभूमीमध्ये आजही आपण या सावटातून पूर्णतः सावरलेले नाहोत। तरीसुद्धा अनादी काळापासून दिवाळी ही सण आपण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या पद्धतीने दिवा जळून त्या ठिकाणी अंधारातून आपण प्रकाशमय आपल्या जीवनामध्ये संबंध, आयुष्य, सुख, समृद्धी आणि सर्वच बाजूने आपण समृद्धी यावी अशा पद्धतीचा आपण हे सण साजरा करत असताना आपण साखळ घालतो आहोत। त्याच पद्धतीने आपण साजरे करणार आहात आणि म्हणून या आनंदोत्सवामध्ये सुद्धा मीही एक घटक या नात्याने सहभागी आहे आणि म्हणून दिवाळीचे तुम्हाला सगळ्या लोकांना, या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि आपल्या सर्वसामान्य कार्यकर्ता या नात्याने माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने तमाम मतदारसंघातील सर्व समाज बांधवांना कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो आणि परत एकदा तुम्हाला विनंती करतो, आणखी कोरोनासारखी महामारीचं हे प्रादुर्भाव संपलेला नाही। दुसरा टप्पा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि म्हणून शासनाने, प्रशासनाने जे काही गाईडलाईन आपल्याला घालून दिलेलं आहे त्याचं पूर्ववत पालन आपल्या स्तरावर आपण करावे आणि दिवाळीमध्ये फटाक्यासारखा आनंदोत्सव साजरा करत असताना जे काय आपण फटाके या ठिकाणी फोडणार आहोत, यापासून आपल्या लहान लहान मुलावर, परिसरामध्ये आपल्या लोकांना जे प्रदूषण त्या ठिकाणी होणार नाही किंवा ह्या फटाक्यांपासून कुठल्या प्रकारचं दुखापत किंवा इजा होणार नाही, अशा पद्धतीची आपण काळजी घ्यावी असं आपल्या सगळ्यांना परत एकदा मी विनंती करतो। परत एकदा आपल्याला या दिवाळीच्या कोटी कोटी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो।